नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आता शासकीय कागदपत्रांवरती तुमच्या आईचे नाव जे आहे ते इथे बंधनकारक करण्यात आलेले आहे। या संदर्भातील शासन निर्णय जो आहे तो इथे महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन व माहितीचे व्हिडिओ जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून महिला व बाल विकास विभागाअंतर्गत दिनांक 14 मार्च 2024 रोजी हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो तो इथे निर्गमित करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवा पुस्तक, विविध परीक्षांची आवेदनपत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये आतापर्यंत दर्शवण्यात येत होते। तथापि महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजांमध्ये उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व शेवटी आडनाव या स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय जो आहे तो इथे शासनाकडून घेण्यात आलेला आहे। शासन निर्णय काय आहे मित्रांनो तो आता इथे पुढे आपण पाहून घेऊयात। शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, नंतर आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व शेवटी आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्यास शासन मान्यता जी आहे मित्रांनो ती ही शासन निर्णयाद्वारे इथे देण्यात येत आहे। सदर शासन निर्णय दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना इथे लागू राहणार आहे। तर कोणकोणत्या कागदपत्रांवरती तुम्हाला आईचे नाव बंधनकारक असणार आहे ते पुढे आता इथे आपण पाहून घेऊयात। जन्म दाखला, शाळा प्रवेश आवेदनपत्र, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टीचे कागदपत्रे, शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक। त्यानंतर 6व्या क्रमांकाला तुम्ही इथे पाहू शकता, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिपमध्ये इथे आईचे नाव जे आहे मित्रांनो ते बंधनकारक असणार आहे। त्यानंतर शिधा वाटप पत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आणि मृत्यू दाखला ह्या सर्व कागदपत्रांवरती मित्रांनो 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या सर्व बालकांच्या नावामध्ये आईचे नाव जे आहे ते इथे बंधनकारक करण्यात आलेले आहे। तथापि सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनासोबत विचार विनिमय करावा। तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यू नोंदवहीत बालकाचे नाव, नंतर आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व शेवटी आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश जे आहेत मित्रांनो ते या शासन निर्णयामार्फत इथे देण्यात आलेले आहे। सदर शासन निर्णय जो आहे मित्रांनो तो तुम्हाला maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला आहे। सोबत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मित्रांनो या शासन निर्णयाची लिंक जी आहे ती पाहायला भेटून जाईल। तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता मित्रांनो। तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या शासन निर्णयाची माहिती भेटेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।